यामध्ये मला एक नक्की वाटतं की साधारणतः 1993 पर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयातल्या विद्यार्थी परिषदेच्या म्हणजे स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुका होत होत्या आणि 93 नंतर काही घटना घडल्यामुळे ह्या निवडणुका बंद पडलेल्या आहेत. पण मला असं वाटतं याच्यामध्ये की पूर्वी असं म्हटलं जायचं की आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे. पण आता ज्या पद्धतीने स्पर्धा वाढलेली, जागतिकीकरण झालं आहे, वेगवेगळी आव्हानं निर्माण झाली, समाजाच्या रोजच्या याच्यात ज्या काही घटना घडतात त्याचा डायरेक्ट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. त्यामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा नव्हे तर आजचा विद्यार्थी आजचा नागरिक आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये, विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारा विद्यार्थी प्रतिनिधी हा रचनेमध्ये असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला डावललं जातं. त्यामुळे मग परीक्षा असतील, परीक्षेचं शुल्क निश्चिती असेल, विद्यापीठातले वेगवेगळे निर्णय असतील, ह्या सगळ्या ठिकाणी खरं तर विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व हे विद्यार्थी निवडणुकांच्या मार्फत तिथे पोहोचत असतं. विद्यार्थ्याला प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जातं. आता तुम्ही म्हणाल की आताही विद्यार्थी जात आहेत, पण ते सिलेक्शनच्या मधून जात आहेत. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व विकास होईलच असं सांगता येत नाही. शेवटी आपल्याकडे भारतीय लोकशाही आहे आणि लोकशाहीने निवडणुकीचा हक्क आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे खरं तर घटनेने जो अधिकार आम्हाला दिलेला आहे, कुठेतरी एक काहीतरी घटना घडली, मारठोक झाली आणि त्याच्यामुळे घटनेने दिलेला विद्यार्थ्यांचा अधिकार काढून घेणं हे अत्यंत त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. त्यामुळे मी प्राचार्य म्हणून सुद्धा आणि एका संघटनेचा पदाधिकारी म्हणून सुद्धा एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की खरोखर जर समाजामध्ये विद्यार्थ्यांचं खरं नेतृत्व तयार करायचं असेल तर त्याला महाविद्यालय निवडणुका हा एकमेव पर्याय जो आम्हाला लोकशाहीने घटनेने दिलेला आहे तो पुन्हा सुरू झाला पाहिजे.